तर आले सर्वजण. आवाज येतोय सर्वांना? हो मॅम. स्क्रीन दिसते का? हो मॅम. रेषा हो नका, मॅम. पेनवरती रेषा मारू नका. पेन केला का चेक करा. नाही. रेषा नाही मारायच्या. पाहता 4 ने विभाज्य म्हणजेच भाग जाणाऱ्या संख्या. 4च्या पाड्यातल्या संख्या. 4च्या पाड्यामध्ये 48 येतो, 28 येतो, 32 येतो का? 4च्या पाड्यामध्ये सांगा बरं आता कोण कोण येणार आहे? 4च्या पाड्यामध्ये 22 येतो का? 8 येतो. आणखी कोण येतं बरं? हा 30 येईल का? 104 येईल का? 104 पण येतो. ओके. बरं आता या झाल्या 4च्या पाड्यातल्या सर्व संख्या. आता यांचा क्रम लावायचा. यांचा चढता क्रम म्हणजेच असेंडिंग ऑर्डर लावायची आपल्याला. असेंडिंग ऑर्डरने आपण घेऊया त्यांना अगोदर. असेंडिंग ऑर्डरने जर घेतलं तर पहिला नंबर कोणाचा? सर्वात लहान जो आहे त्याचा पहिला नंबर. सर्वात लहान यांच्यामध्ये आहे हा 8. 8ला घेतलं. त्याच्यानंतर 8 पेक्षा थोडा मोठा आहे 12. 12 पेक्षा थोडा मोठा 28. 28 पेक्षा थोडा मोठा 32 झाला. 32 पेक्षा थोडा मोठा हा 48 आहे. 48 पेक्षा थोडा मोठा झाला 84 आणि त्यानंतर झाला हा 104. संख्या किती होत्या? 7. मग आपल्या पण 7 झाल्यात का? चेक करा. झाल्यात 7. आता मध्यभागी येणारी संख्या 7 संख्यात म्हणजे दोन्ही बाजूनी 3-3 संख्या सोडायच्या. मध्यभागी आली ही 32. 32 ही संख्या मध्यभागी येते. आणखी राहिलेत का कोणी? एकदा पहा बरं पुन्हा क्रॉस चेक करून. 4च्या पाड्यामध्ये येतात असे काही नंबर कोणीच नाहीये त्याच्या व्यतिरिक्त. असेंडिंग ऑर्डर राईट आहे का? ओके, प्रश्न समजला का? आवाज येतो ना सर्वांना? ओके, प्रश्न समजला सर्वांना? पर्याय क्रमांक 2 हे उत्तर मिळालं. पुढचा प्रश्न पहा आता. प्रश्न क्रमांक 13. वरील संख्या मालिकेतील एकूण किती संख्या ह्या 30च्या विभाजक आहेत? म्हणजे 30च्या पाड्यामध्ये कोणाकोणाच्या पाड्यामध्ये 30 येईल बरं? 30च्या विभाजक. 4च्या पाड्यात 30 येतो का कधी? नाही. पाड्यात येतो मॅम का? 3च्या पाड्यात येतो. हा 9च्या येतो का? 6च्या पण येतो. 12च्या येतो का? नाही. 30च्या पाड्यात येतो का? 30च्या येतो. 1चाही येतो. 1च्या पण येतो. मॅम किती 2चाही विभाजक येतो. मिळाले? 30चे एकूण विभाजक. 2चाही येतो. हो 2च्या पण येतो. मधल्या 6 पाड्यांच्या मध्ये तो येतो. हो म्हणजे किती झाले विभाजक याचे? 6 जण. पर्याय क्रमांक 4. 6 जण विभाजक आहेत. बरं आता पुढचा प्रश्न क्रमांक 14. पुढील संख्या मालिकेत क्रमाने येणाऱ्या लगतच्या 2 अंकांची बेरीज संयुक्त संख्या येते. असे किती वेळा झाले आहे? 5 लगतची बेरीज करायची. 7 आणि 8 15. 15 ही संयुक्त आहे का? हो आहे. म्हणजे टेबलमध्ये येणारा नंबर शोधायचा आपल्याला. कंपोजिट नंबर शोधायचा. 8 आणि 9 किती होतो? 8 आणि 9 17 येतो का? 17 हो नाही येत. 9 आणि 2 11 होतो. बरं 2 आणि 0 2 येईल का? नाही. पाड्यामध्ये कोणाच्या 0 आणि 1 1 होतो. हा पण नाही येणार. 3 आणि 1 4 येतो. येतो का कोणाच्या पाड्यामध्ये 4? येतो. 5 आणि 3 8 येतो. येतो का? हा 8 येतो. आणि 6 14 येतो. 8 आणि 1 9 हा पण येतो. पुन्हा 1 आणि 1 2 इथे 2 3
5 आणि 2 7 येतो. होतात. बरं आता येणारे मॅम नंबर 1 आणि 1 झाले दोन एक पाड्यात येतो. एक आणि एक 2 एकच्या पाड्यामध्ये येणाऱ्या संख्या शोधल्या का तुम्ही? पण एक हा संयुक्त पण नाही आणि मूळ पण नाही, त्याच्यामुळे एकचा पाडा नको पाहू. मॅम हा बोल. एक हे स्वतः संयुक्त पण नाही आणि मूळ पण नाही, त्याच्यामुळे त्याच्या पाड्यामध्ये पाहूच नका. आणि दोन्ही मूळ संख्या येत नाहीत कोणाच्या पाड्यामध्ये. काय बोल? एक त्याच्यामध्ये अजून दोनदा म्हणतो. नाही नाही, तसं नाही करायचं. एक एक असं दोनदा नाही मिळवायचंय. दोघांचीच लगतची म्हणजे दोघांचीच बेरीज करायची होती, तिघांची नव्हती करायची. 3-3 जणांची नव्हती करायची. अशा या 5च संख्या आहेत. लगतची बेरीज संयुक्त संख्या येणाऱ्या या 5च आहेत. पुढचा प्रश्न पहा. पुढील संख्या मालिकेत क्रमाने येणाऱ्या लगतच्या 2 संख्यांची बेरीज संयुक्त संख्या येते असे किती वेळा झाले आहे? एवढ्या प्रश्नाचं उत्तर होऊ दे विराज, मग घेते. हा प्रश्न कट नाही करत मी, असंच राहू देते. एवढ्या प्रश्नाचं उत्तर येऊ दे. ओके, 14/2. आणि किती वेळा सांगितलं तुम्हाला इमोजी वेगवेगळे पाठवायचे नाही. आणि ग्रुपवरती आपल्या चॅट बॉक्समध्ये चर्चा अजिबात करायची नाही कोणी काही. काय असेल उत्तर पाठवण्यासाठी फक्त चॅट बॉक्सचा वापर करायचा, किंवा काही शंका असेल तर ती मला विचारा. ओके, चला उत्तर मिळतंय तुमचं 12/2. 12चं नाही, आता हे तर 15च चाललंय, मागचं दाखवलं. ओके, 15चं पण 2. हा, आता इथे संयुक्त संख्या, संयुक्त म्हणजे पाड्यामध्ये येणाऱ्या संख्या, जसा वरचा प्रश्न आहे तसाच खालचा आहे. 2 आणि 1 3 असा चालणार नाही. 0 आणि 1 1 चालणार नाही. 0 आणि 4 यांची बेरीज 4 येते, 4 येते. 0 आणि 4 यांची बेरीज 4च होते. 4 ही संयुक्त संख्या आहे. 4 आणि 1 5 चालणार नाही. 3 आणि 1 4 अशी चालेल. 5 आणि 3 8 ही पण चालेल. 9 आणि 5 हे 14 होतात, हे पण चालतील. 9 आणि 7 16 होतात. 7 आणि 3 10 झाले. 5 आणि 3 8, 5 आणि 6 हे 11 होतात, हे चालणार नाही. अशा किती जोड्या मिळाल्या पहा. पहिली जोडी, दुसरी जोडी, तिसरी, चौथी, 5वी, 6वी आणि 7वी, अशा 7 जोड्या आपल्याला मिळाल्या. पर्याय क्रमांक 4 हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. बोला, विराजचं काय म्हणणं होतं? विराज, माईक ऑन केलाय विराज. मॅम हा बोल. मॅम हा बोल ना तुम्ही विराज. ते तिथे ते 14वा प्रश्नामध्ये बघत होते, तिथं 8 1च्या तुम्ही वर खूण केलेली, तिथं 1 1 1 त्यांच्यामधले खालचे जर 2 आकडे घेतले तर 2 होतो, मग त्याला नाही का जात? अरे 2 ही मूळ संख्या आहे ना. मला सांग बरं, 2 कोणाच्या पाड्यात येतो? एकचा पाडा तर घ्यायचाच नाही. एकला संयुक्त पण म्हणायचं नाही आणि मूळ पण म्हणायचं नाही. विषम संख्येचा तर पाडा सांगितला नाही, तसं विषम असा काही उल्लेख केलेला नाही. एकला म्हणतो का आपण सम किंवा संयुक्त किंवा मूळ? एकच्या पाड्याचा नाही विचार करायचा इथे, त्याच्यामुळे तो नाही घ्यायचा. 2 नाही आहेत कोणाच्या पाड्यामध्ये. ठीक आहे. हा, प्रश्न समजला का? 15वा समजला का? येस ऑर नो चॅट बॉक्स मध्येच टाका मला, येस ऑर नो. समजला का सर्वांना? ओके, 15चं 4 आलं. हा, ओके, चला येते सर्वांचं हो. ओके, समजलं. जाऊयात आपण पुढच्या प्रश्नाकडे. डबल लिंक घेतल्यामुळे कोणाला बोरिंग नाही ना होत आहे? समजतायत ना प्रश्न? थोडासा वेगळा पेपर आहे, म्हणजे प्रकरणापेक्षाही प्रश्न कठीण. मी पण कंटिन्यू केली प्रश्नपत्रिका ही. हा बोला. मला 7वा प्रश्न समजला नाही. 7वा नाही समजला. बरं, असं काय कठीण होतं बरं या 7 मध्ये? पाहूयात आपण 7 मध्ये. हा, काय होतं? 3 ने भाग जाणाऱ्या संख्या आणि 5 ने भाग जाणाऱ्या संख्या. 3 ने भाग जाणाऱ्या संख्या या 5 ने भाग जाणाऱ्या संख्यापेक्षा कितीने कमी, इतकी जास्त आहेत. बरं, आता 5 ने भाग जाणाऱ्या संख्या आपण अगोदर शोधून घेऊयात. 2 ही 3 4 आणि 5. 5 ने भाग जाणाऱ्या संख्या मिळाल्या 5. 5 ने भाग जाणाऱ्या कशा शोधायच्या? युनिट प्लेसचा नंबर हा 0 किंवा 5 पाहायचा, एवढंच पाहायचं होतं. आता 3 साठी पाहूयात आपण. 3 ने भाग जाणाऱ्या संख्या. आता याच्यामध्ये 3 ने भाग जाणाऱ्या 3 ची कसोटी वापरायची. इथे अंकांची बेरीज करायची. 3च्या पटीतली असली की 3 ने भाग जातो.
5 आणि 2 7 आणि 1 8 याला भाग जात नाही. 5 आणि 2 7 असं चालत नाही. 4 आणि 2 6 6 आणि 3 9 होतो म्हणजे हा नंबर चालणार आहे. 9 आणि 2 11 हा चालणार नाही. 4 आणि 2 6 6 आणि 2 8 हा पण नाही चालणार. 5 आणि 2 7 7 आणि 3 10 होतात, नाहीये 3च्या पाड्यात. 3 3ची बेरीज ही 9 झाली. 6 आणि 4 10 आणि 4 14 नाही चालणार. इथे किती बेरीज झाली पहा, 7 झाली. 7 पण नाही चालणार. आणि इथे 9 बेरीज होती. अशा 3ने भाग जाणाऱ्या 3 संख्या मिळाल्या. 3ने भाग जाणाऱ्या 3 संख्या. आता इथे तुलना विचारली होती 3 सोबत. म्हणजे 3ने भाग जाणाऱ्या संख्या हे 5 पेक्षा ज्या आहेत त्या कमी आहेत. 2ने कमी आहेत. पर्याय क्रमांक 2. आता समजला का? हो मॅम. ओके. हो मॅम. हो मॅम. हा पुढचा आता 16वा चाललाय ना आपला? मग झाला 16वा आता. 16वा प्रश्न पहा. पुढील संख्या मालिकेत क्रमाने येणाऱ्या लगतच्या 2 अंकांचा गुणाकार केल्यास मिळणाऱ्या संख्येस 8ने निशेष भाग जातो. अशा एकूण किती संख्या मिळतात? आता हा प्रश्न तर किती क्रिटिकल करून ठेवला तुमच्यासाठी. म्हणजे प्रश्न तसा खूप कठीण नाहीये, पण तुमची इयत्ता लहान आहे. प्रश्न सोपा आहे. अशी काठीण्य पातळी वाढत जाणारी असते. आता 4 आणि 2चा जर गुणाकार केला, त्यांनी काय सांगितलं, लगतच्या म्हणजे शेजारच्या दोघांचा आपल्याला गुणाकार करून पाहायचा आहे. आलेला गुणाकार 8च्या पाड्यातलाच येतो का ते पाहायचंय. 4 गुणिले 2 हे झाले 8. यांचा गुणाकार किती झाला? 8. पुन्हा 4 त्रिक 12. इथे आपण काय करूया, थोडस व्यवस्थितच लिहूयात, थोडस गर्दी कमी होईल. संख्या मलाच मी लिहून घेते. 2 4 3 9 5 6 4 2 5 1 3 आणि 4. आता संख्या मला आपण लिहून घेतली. आता करूयात लगतच्या संख्यांचा गुणाकार. तो गुणाकार पण आपल्याला पाहिजे कसा? 8ने विभाज्य असणारा तेवढाच करून घेऊयात. 4 गुणिले 2 यांचा गुणाकार मिळाला 8. 8च्या पाड्यातला आहे 4 आणि 4 त्रिक 12 म्हणजे हा पण 8च्या पाड्यामध्ये येतो. सॉरी, 8च्या पाड्यामध्ये नाही येत, 4च्या येतो ना. 8ने विभाज्य पाहिजे आपल्याला. 3 9 27 हा येत नाही. 9 5 45. 9 5 45 हे पण नाही येत 8च्या पाड्यात. 6 5 30 हा पण नाही ना. 6 चोक 24. 8च्या पाड्यामध्ये यांचा गुणाकार येतो. पुन्हा 4 गुणिले 2 4 दुने 8 5 दुने 10 हे पण नाही चालणार. 3 1 3 आणि 4 त्रिक 12. अशा संख्या मिळाल्यात आपल्याला फक्त 3. पर्याय क्रमांक अशा 3च जोड्या मिळाल्यात पहा. पर्याय क्रमांक 4 हे या प्रश्नाचं योग्य उत्तर झालं. प्रश्न समजला का? अंकांचा गुणाकार पण करायचा होता. गुणाकार 8च्या पाड्यामधला असायला होता. आपण तेवढाच गुणाकार केलाय, बाकीच्यांचा गुणाकार केला नाही. बोला विराज. मॅम चुकून झाला होता. ओके. 17वा. आता या अपूर्णांकाचा उतरता क्रम लावल्यास सर्वात मोठ्या व सर्वात लहान अपूर्णांकातील फरक किती? आता मला सांगा बरं, सर्वांचा छेद समान आहे, मग यामध्ये सर्वात लहान अपूर्णांक कुठला झाला? सर्वात लहान 1/4. अपूर्णांक. हो, 1/4. जेव्हा सर्वांचा छेद सारखा असतो तेव्हा ज्याचा अंश लहान तो अपूर्णांक लहान होतो. न्यूमरेटर आणि डिनोमिनेटर पाहायचंय. डिनोमिनेटर 1/4. सारखा असेल तर न्यूमरेटर तो जो लहान आहे तर तो लहान फ्रॅक्शन झाला. बर, आणि आता मोठा कोण झाला? 9/4. अगदी बरोबर. हा काय झाला? लहान. आणि हा दुसरा झाला मोठा. मॅम छेद खालीवरी असल्यावर. छेद खालीवर असल्यावर मग तसं पण शिकवते ना तुम्हाला. आणि जर सर्वांचे जर अंश सारखे आहेत
तेव्हा जर छेद वेगवेगळे असणार आहे तुमचे. अंश जर सारखे असतील तर ज्याचा छेद लहान तो अपूर्णांक मोठा असतो. ऑप्शन नंबर 4. बरं, आता यांचा क्रम लावायचा आहे. उतरता म्हणजे कसा बरं, अगोदर मोठा घ्यायचा की लहान घ्यायचा? उतरत्या ऑप्शन नंबर क्रमामध्ये 4. काय घ्यायचा? डिसेंडिंग ऑर्डर मोठा घ्यायचा. म्हणजे 9/4. 9च्या नंतर कोण येणार आहे? 6. 6/4. त्यानंतर 5/4. त्यानंतर 3/4. मग पुन्हा 3/4. 2/4 आणि मग 1/4. क्रम लावला काय आणि नाही लावला काय तरी सुद्धा आपल्याला लहान आणि मोठा ओळखायला आला की याच्यामध्ये काही फरक पडत नाही. मोठाही ओळखायला आला होता, लहान पण ओळखायला आला होता. मोठा झाला 9/4, लहान झाला 1/4. यांच्यातला फरक शेवटचा उतरत्या क्रमामध्ये शेवटचा ओळखायचा म्हणल्यावर चढत्या क्रम हो. बरं, आता कितीचा फरक झाला बरं? 9 - 1 किती होतात? 9 - 1 छेद आहे 8. 8च्या छेदामध्ये 4. 8च्या छेदामध्ये 4 म्हणजेच काय झाला? 4 - 1 = 4, 4 - 2 = 8. हा फरक आला 2चा. पर्याय क्रमांक 3. प्रश्न समजला का? प्रश्न समजला का सर्वांना? हो. घ्या पुढचा प्रश्न. कंटाळा आलाय का? राहिलेले प्रश्न उद्या घ्यायचे का? 20 पर्यंत घेऊ, उद्या घेऊ. आतापर्यंत 20 पर्यंत घेऊयात आणि मग थांबूयात. बरं, वरील संख्या मालिकेत 3 ने भाग जाणाऱ्या संख्यातील सर्वात लहान व सर्वात मोठ्या संख्येची बेरीज किती? 3 ने भाग जाणाऱ्या संख्या शोधा अगोदर. 900 त्याला 3 ने भाग जातो. आणखी 900 ला जातो. अंकांची बेरीज करून पहा, तिथे भाग कळतो आपल्याला. 4 आणि 2 6. 6 आणि 4 10 आणि 1 11 ही नाही चालणार. 222 ला जातो. 5 आणि 4 9 म्हणजे याला पण जातो. 105 ला पण जातो. 5 आणि 4 9 10 नाही चालत. 351 ला जाईल. बरं, एवढ्या झाल्या 3 ने भाग जाणाऱ्या संख्या. मग आता या 3 ने भाग जाणाऱ्या संख्यातील सर्वात मोठी संख्या कोण? यामध्ये सर्वात मोठी कोण भाग जाणारी? 900. बरोबर आहे, 900. आणि लहान कोणती झाली? लहान कोणती? 105. मग यांच्यामध्ये फरक कितीचा झाला? 900 वजा 105. फरक नाही विचारला. अरे बेरीज करायची, बेरीज करायची, बेरीज करा. चला, बेरीज फरक करा. काढला असता पुन्हा डबल करावं लागलं असतं. 0. 5 0 0 हो, 9 1 1005. 1005. हो, प्रश्न समजला का? हो मॅम. हो, आणि ऐका, यामधली जी काही उत्तर सूची आहे, उत्तर सूचीमध्ये बरेच चुकीचे प्रश्न आलेले आहेत बरं का. म्हणून मी उत्तर सूची तुम्हाला रिपीट नाही केली आणि प्रश्नपत्रिकाही घेतली, कारण ऑफलाईन मध्ये पण घेतली होती. चुकीचे, त्या उत्तर सूची चुकीची आली. याच्यामध्ये बरेचसे प्रश्न चुकलेले आहेत. आता हे तर काय एवढं पाहून चेक करणं होत नाही आपल्याकडनं, पण काही डाऊट वगैरे आला तर विचारायचा. प्रश्न क्रमांक 19. वरील संख्या मालिकेत मूळ संख्येनंतर लगत मूळ संख्या येते, मात्र मूळ संख्या अगोदर लगत मूळ संख्या येत नाही, असे किती वेळा झाले आहे? मूळ नंतर मूळ असं लिहून ठेवायचं म्हणजे चुकणार नाही. मूळ नंतर मूळ आहे, मात्र मूळ संख्या अगोदर लगत मूळ संख्या येत नाही. म्हणजे इथं कशी संयुक्त मूळ आणि मूळ शोधायची. संयुक्त मूळ मूळ कुठे पहा, सुरुवातीलाच दिसते. संयुक्त मूळ आणि मूळ. पुन्हा एकदा संयुक्त मूळ आणि मूळ इकडे पण आहे. पुन्हा संयुक्त मूळ आणि मूळ इथे पण आहे. त्यानंतर संयुक्त आणि मूळ मूळ, संयुक्त आणि मूळ मूळ. कोणीतरी बोलत आहे. कोण आहे बोलणार? पुन्हा संयुक्त आणि मूळ मूळ, अशा इथे आणखी 20.
20 नंतर 23 आणि 7. बरं आणखी पहा बरं कोणी मिळतंय का? मला तर एवढ्या संख्या मिळाल्या. या व्यतिरिक्त आहे का कोणाचं काही? 1 2 3 4 आणि 5 असे झाले 5 जण. पण पर्याय आहे का? आहे. तास झाला. मॅम 12 नंतर तुम्ही 20 ही मूळ संख्या आहे. कशी? 12 नंतर 20 हा 20 ही अरे संख्या हा संख्या. हा 12 नंतर थांबा थांबा ती नाही होणार. 20 आपली संयुक्त आहे. म्हणजे किती झाले? 4. 4 संयुक्त मूळ मूळ पुन्हा संयुक्त मूळ मूळ इथे 20 मॅम संयुक्त आणि मूळ मूळ 3च वेळा झाली. मॅम 20 ते 20 7 होतंय. काय? 20 20 23 ते आणि 20 4 हा 20 23 7 हा 20 23 7 संयुक्त आणि मूळ मूळ या पण झाल्या. चेक करा व्यवस्थित संयुक्त आणि मूळ मूळच आहेत का. बरं किती झाल्या अशा? 1 2 3 आणि 4. माझ्या याच्या व्यतिरिक्त नाही नाहीत कोणाच्या जोड्या? 19 झालं पर्याय क्रमांक 3. एकदा चेक करून पहा माझ्या पण राहिल्यात का काही. बरं आता हा शेवटचा प्रश्न घेऊ आणि मग थांबू आपण. 49 71 येत नाही का? 49 59 आणि 71 59 आणि 71 ह्या 59 मूळ आणि 71 संख्या येत नाही. आहेत. अरे ह्या मूळ संख्या आहेत. मूळ संख्या आहेत आणि संयुक्त नंतर मूळ मूळ हवे आहेत ना. इथे 5 ही पण मूळ आहे. या 3ही सलग मूळ आहेत. 3 पण मूळ आहे. तशी नाही चालणार. वरील संख्या मालिकेतील एकक गुणिले दशक करून एकूण किती त्रिकोणी संख्या मिळतात? आता दोघांचा गुणाकार करायचा एकक आणि दशकचा. पहा जसं की 22 मध्ये 2 आहेत. 2 आणि 2चा गुणाकार किती झाला? हा 4. पुन्हा 4 दुने 8. इथे आपण लिहून घेऊया. डायरेक्ट गुणाकार करून घेऊयात. 22 मधला 2 2चा गुणाकार केला तो झाला 4. इथे 4 आणि 2चा 4 दुने 8. 3 आणि 5चा गुणाकार हा झाला 15. 4 आणि 7. 4 आणि 3. 4 त्रिक 12. 6 आणि 1 गुणाकार झाला 6. 5 आणि 2. 5 दुने 10. त्यानंतर 6 आणि 4. 6 चोक 24. 7 आणि 4. 7 चोक 28. तर आता मला सांगा यामध्ये त्रिकोणी संख्या कोणकोणत्या झाल्या? 4ला म्हणायचं का त्रिकोणी? 15 8ला 6 म्हणायचं का? 10 28 6 10 15 आणि 10 10 28. 28 मिळाल्या 4. पर्याय क्रमांक 4. 15 6 हो. बरं प्रश्न समजला का? मॅम होमवर्क पाठवा. हो ओके होमवर्क पाठवूया. हो मॅम. ओके बाय गुड नाईट. राहिलेले 5 प्रश्न घेऊयात आणि उद्या इंग्लिश टॉपिक घेणार आहे मी. ओके बाय गुड नाईट. बाय गुड नाईट. आणि रेकॉर्डिंग पाठवा. हो हो पाठवते. पाठवते. कालच्या प्रश्नपत्रिका सोडवल्या का तुम्ही? प्रश्नपत्रिका सोडवल्या का? प्रश्नपत्रिका थोडा कठीण वाटतील पण सोडवण्याचा प्रयत्न करा जेवढे जमेल तेवढे. खचून जाऊ नका. प्रश्नपत्रिका थोड्याशा कठीण आहेत की असं टेन्शन मध्ये येऊ नका की खूपच कठीण वाटतंय. या टॉपिक वाईज आहेत. टॉपिक वाईज प्रश्नपत्रिका थोड्याशा कठीण असतात. ओके बाय गुड नाईट.